नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मनमंजिरी या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज मी हा व्हिडिओ करतेय तो आहे चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाचा. गुढीपाडव्यानंतर जी तृतीया येते तिलाच आपण गौरी तीज असे म्हणतो आणि या दिवशी चैत्रगौरीचं आगमन होतं. चैत्रगौरीचं घरात आगमन झालं की वातावरण एकदम आनंदी आणि प्रसन्न वाटतं. निसर्गातही एक प्रकारचे चैतन्य दिसू लागतं. सगळीकडे हिरवंगार दिसतं. झाडांना चैत्रपालवीच फुटते म्हणा ना. असं म्हणतात गौराई आपल्या माहेरपणासाठी येते. त्यामुळे या माहेरवाशिणीचे आपण अगदी माहेरवाशिणीसारखेच कोडकौतुक पण करतो. तिला झोपाळ्यात बसवतो, विविध फुलांनी तिची सजावट करतो, तिला साखरेची गाठी घालतो आणि या चैत्रगौरीचा आवडता नैवेद्य असतो तो म्हणजे कैरीची वाटली डाळ, हरभऱ्याची उसळ आणि थंडगार कैरीचं पन्ह. मोगऱ्याच्या फुलांचं सुद्धा चैत्रगौरीच्यासाठी महत्त्व असतं. त्यामुळे तिला मोगऱ्यांची सजावट करतात. तसेच नैवेद्यासाठी आमरस, पुरणपोळी असे सुद्धा पदार्थ करतात. यावर्षी मी पहिलं जे हळदी कुंकू केलं चैत्रगौरीचं तेव्हा मनात अशीच कल्पना आली की आपण कमळाची थीम ठेवू आणि लकीली सगळ्या गोष्टी तशा जुळून पण आल्या. एका मैत्रिणीकडून कमळाचा बॅकड्रॉप पण मिळाला. हळदी कुंकवासाठी आम्ही अशी सजावट केली. मग कमळात चैत्रगौरीला ठेवली. मैत्रिणींना रिक्वेस्ट केली की कमळाच्या फुलांच्या डिझाईनची किंवा कोणतीही कमळाच्या कलरची साडी नेसा आणि सगळ्यांनी ती छान फॉलो पण केली. मग लकीली मोगऱ्याची फुलंसुद्धा यावर्षी चैत्रगौरीला मिळाली. एका मैत्रिणींनी व्हायला कमळाची फुलं पण आणली होती आणि मैत्रिणींना वाण द्यायला मी इंडियावरून खास कमळाचं छोटंसं नेकलेस पण मागवलं होतं. ते पण सगळ्यांना आवडलं. चैत्रगौरीच्या हळदी कुंकाला असे कैरीचे पोपट बनवतात. कलिंगड आणि खरबूज यांचे कमळ बनवतात. अशी छान थीम जुळून आली. सगळ्या मैत्रिणी जमल्या. आम्ही देवीची काही गाणी स्तोत्र म्हणली, आरती केली. ईश्वरी सर्वभूतानां तामिहोपभजे श्रियं पुरणपोळी ग पुरणपोळी भोजनाला मुखी तांबूल देते तुला खणा नारळाची ओटी तुला भक्त येती भरी नदी गडी आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन सारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आया संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी. मग हळदी कुंकवाचा प्रोग्राम झाला. त्यानंतर काही जणींनी छान उखाणे पण घेतले. दरवर्षी हळदी कुंकवाला ठेवते नवीनच थीम आहे मंजिरी. खरंच हौशी आणि गणेशचं नाव घेते मंजिरीच्या चैत्रगौरीच्या हळदी कुंकवाच्या दिवशी. माते नमन करते तुला. किशोररावांचे नाव घेते. अखंड सौभाग्य दे मला. झुल्यावर फुल वाहते वाकून मंजिरीच्या हळदी कुंकूच्या दिवशी विनय कुमारांचं नाव घेते. तुमचं सगळ्यांचं मान राखते. नाव घ्या करू नका गाई. मंगेशरावांचं नाव घेते. श्रेया आणि अर्णवची आई. मग आम्ही सगळ्यांनी थोडं फोटोशूट केलं. अशा प्रकारे हळदी कुंकू छान पार पडलं.
त्यानंतर 2 दिवसांनी परत दुसरं हळदी कुंकू केलं. या माझ्या मैत्रिणींचा ग्रुप आहे, त्यांना थोडंसं चैत्रगौरीचं हळदी कुंकू नवीन आहे, पण त्या पण दरवर्षी तेवढ्याच उत्साहाने आणि हौसेने हळदी कुंकात सहभागी होतात. तो पण हळदी कुंकू समारंभ छान झाला. मैत्रिणींनी पण उखाणे घेतले. प्रशांत का नाम लेती हूँ स्टेज पे खड़े, घर जाके पता चला कौन है बॉस बड़े. लड्डू है मीठा, मिर्ची है तीखी, जिमित के बिना मेरी लाइफ है फीकी. तारों जैसा चमके रात में बादल शहर, आदि है मेरे सागर और मैं हूँ उनकी लहर. आणि अशा रीतीने माझी यावर्षीची दोन्ही चैत्रगौरीची हळदी कुंकू छान उत्साहात आणि आनंदात पार पडली. लहान मुलांनी पण एन्जॉय केलं. तर तुम्हाला माझी ही हळदी कुंकू कशी वाटली हे नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे मला असेच छान छान व्हिडिओज बनवायला छान उत्साह आणि प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद.